नमस्कार शेतकरी बांधवांनो, मानसी ॲग्रो फार्म ही आपली 11 महिन्याची झालेली बाग आहे। आता सेटिंग होते एकदम उत्तम चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे। सगळे फळं आता बनायला तयार आहेत। योग्य नियोजन, वेळेवर सगळ्या गोष्टी, खत व्यवस्थापन असो, फवारणी व्यवस्थापन असो, पाणी व्यवस्थापन असो, तर रिझल्ट काय असतो मला खूप अप्रतिम असा हा रिझल्ट आलेला आहे। तुम्ही बघू शकता, खूप उत्तम प्रकारची सेटिंग आहे। शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची एक गोष्ट अशी की माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग होतं, कारण आपण नवीन या क्षेत्रात उतरलो आहे। शेतीत तर आपण पहिल्यापासून आहोतच, पण फळबाग लागवडमध्ये आपण नवीन आलो आहे। कारण कुठल्याही गोष्टीत, काही बिझनेस असो, शिक्षण क्षेत्र असो, कुठलंही शेतीचं असो, कुठल्याही प्रकारचे क्षेत्र असो, जेव्हा त्या एरियात गावात, तालुक्यात, जिल्ह्यात किंवा राज्यात जेव्हा असंख्य बहुसंख्य लोक त्या गोष्टी करतात ना, तेव्हा ते थोडं तरी सोपं जातं। कारण माहिती भेटत राहते, आलेल्या लोकांचा अनुभव आपल्याला भेटत राहतो। परंतु फळबाग लागवडचा जर विचार केला तर माझ्या जिल्ह्यात म्हटलं, तालुक्यात तर नाही पण जिल्ह्यात ठराविक 2-4 शेतकरी सापडतील। कारण फळबाग म्हणजे इकडं नाही सारखीच आहे, आणि त्याच्यात हे करणं, ते पण एकदम असा या ड्राय एरिया, खडकाळ मुरमाळ जमीन, पाण्याचा पाहिजे तेवढा स्रोत नाही, गॅरंटी नाही कधी राहीन का नाही राहणार, त्याच्यात हे एवढं करणं, म्हणून हे थोडं माझ्यासाठी चॅलेंजच होता। परंतु जर योग्य नियोजन, मेहनत, वेळेवर सगळ्या गोष्टी राहिल्या, तुम्ही बघू शकता या प्रकारे संपूर्ण झाडाला सेटिंग आहे। ही बाकीची पहिली लागलेली कडी या साईजची झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात मोठी रिस्क आणखी शेतकरी बांधवांनो, आता सध्या तर हे थोडं ढगाळ वातावरण झालं आहे 1-2 दिवसातनं, परंतु गेल्या 4-5 दिवसा पहिले अक्षरशः 44 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे, 44पर्यंत। ह्या तापमानात बाग सामान्य म्हणजे एक लहान मूळ सामान्यासारखं, जे लहान मुलाची जेवढी आपण काळजी घेतो बस त्याच प्रकारातलं आहे। कारण एवढ्या तापमानात, आणि ते पण हा आपला बहारची सेटिंगची वेळ, ते सामान्य कडी गड नको व्हायला, फळं ड्रॉप नको व्हायला, झाडं ट्रेसमध्ये नको जायला बाग, म्हणून सगळ्या गोष्टी खूप लक्षपूर्वक कराव्या लागतात। तुम्ही बघू शकता, जबरदस्त 4-4, 6-6 पर्यंत एकाच फांदीला फळं लागलेली आहेत। तर महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो, सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करा। आता आपण गेल्या 3-4 दिवसा पहिले जे याला स्लेअर प्रो दिलं 1 लिटर एकरी, आणि बायोविटा एक्स PI कंपनीचं, ज्याच्यात ॲस्कोफोलियम नोडोसम कंपाऊंडमध्ये CVD, स्टँडर्ड CVD आणि 7-8 प्रकारचे मायक्रोन्यूट्रियंट पण आहेत, जे तुमचे झिंक, बोरॉन, फेरस, सल्फर, मॅंगनीज वगैरे झालं। तर त्याच्यात काय होतं शेतकरी बांधवांनो, एक स्टँडर्ड चांगल्या प्रकारचे CVD दिल्यानंतर आहे ना, ड्रिपने, की झाडात ताण सहन करण्याची क्षमता येते आणि झाड अपटेक करायला लागतं। आणि हे जो उन्हाचा एवढा तीव्रता आहे, हे देखील सहन करू शकता। आता तुम्ही बघू शकता, कसल्याही प्रकारची डिफिशियन्सी झाडाला दिसणार नाही, का पाण्याचा ताण आहे का काही अटॅक। आता हा शेंडा बघा तुम्ही, एवढा एकदम फ्रेश आहे, ना कसला अळीचा अटॅक, ना मावा, तुडतुडे, ना थ्रिप्स, ना पांढरी माशी, ना काही। तुम्ही हे बघू शकता। आता ह्या प्रकारे हे जोड आपल्याला अक्षरशः थिनिंग करावी लागेल। थिनिंगच्या वेळेस आता आपण समजा, हे जे साईडला जे 2 कान येतात,
हे साईडचे काढून मधलं फळ ठेवू. त्यानंतर पण जर वाटलं की जास्त आहेत फळं तर त्याच्यातही आपण संख्या कमी करू. आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांना, जर उन्हाचा असा वाटत असेल ताण येत किंवा झाडाला थोडा झटका बसतोय तर एक स्प्रे बी केला तरी चालेल, की त्याच्याने काय आहे, झाडात रोगप्रतिकार शक्ती जबरदस्त निर्माण होते आणि ताण सहन करण्याची, उन्हाचा ताण सहन करण्याची ही शक्ती निर्माण होते. जे आपण सिलिकॉन घेतो, पावडर असो का लिक्विड फॉर्ममध्ये असो, लिक्विड असेल तर 30 ग्रॅम प्रतिपंप आणि त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रन सूक्ष्म अन्नद्रव्ये 25 ते 30 ग्रॅम 16 लिटरच्या पंपाला प्रतिपंप ही फवारणी द्या. ज्याच्यामुळे सिलिकॉनमुळे काय तुमचं पान जे आपलं हे पान खूप हेल्दी होतं. याच्यात रोगप्रतिकार शक्ती जबरदस्त निर्माण होते, ज्याच्याने थोडाफार जरी सकिंग पेस्टचा अटॅक राहिला तर तो सहन करतं. झाडावर डिफिशियन्सी येत नाही. रस शोषण करणाऱ्या किडी बी बऱ्यापैकी नुकसान करत असतात बागेची. म्हणून ह्या गोष्टी सगळ्या खूप बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण झाड मेहनत तर करतच राहतो आपण. आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांना, आता हे स्मार्ट वर्कचं युग आहे. तुम्ही मेहनत किती करत आहात, किती वेळ करत आहात, त्याच्यापेक्षा मेहनत कशी करत आहात हे खूप महत्त्वाचं आहे. जास्त हार्डवर्क न करता स्मार्ट वर्क करणं बी देखील गरजेचं आहे. परंतु तुम्ही म्हणशाल मग शेती तर हार्डवर्कच आहे. मान्य आहे, हार्डवर्कच आहे शेती म्हणजे, परंतु नियोजन आपण स्मार्ट करू शकतो ना. नियोजन स्मार्ट केलं तर रिझल्टही स्मार्ट येतील. मला स्वतःला अक्षरशः गॅरंटी नव्हती की 10-11 महिन्याच्या मानाने ह्या प्रकारे बाग डेव्हलप होईल. कारण हे अक्षरशः एकदम हलक्या प्रतीची म्हणली जमीन तरी चालेल, इतकं खडकाळ शेत हे. आपण तलावाचा गर वगैरे बाकी टाकून मग ते तयार केलेलं आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करा. पाणी नियोजन व्यवस्थित राहू द्या. आता दुसरी गोष्ट महत्त्वाचं सांगतो, बाकी गोष्टीत आपण जे काही करतोय, निर्णय घेतोय, तुम्ही शेतीत असो, फळबाग करण्याला असो किंवा दुसरा काही बिझनेस जरी करत आहात, की त्याला आपल्याला पुढं काय काय चॅलेंज येतील आणि जर का ते आलेच समजा तर त्याला आपण सामोरे कसे जाऊ, आपल्याला ते सोयीस्कर कसं पडेल या बी देखील पहिले विचार करणं गरजेचं आहे. दूरदृष्टी खूप महत्त्वाची म्हणतो ना आपण. मग यातला किस्सा सांगतो तुम्हाला. कारण आपलं एक शेती क्षेत्र नैसर्गिक अडचणी तर आपल्याला भरपूर येत राहतात, परंतु त्याच्यासोबत विजेचा सुद्धा खूप मोठा त्रास आहे. तो त्रास झाली गोष्ट अशी की आता जवळजवळ 1 ते सव्वा महिन्यापासून लाईट बंद झालेली होती आपल्या शेतातल्या एरियाची. आणि बहारची वेळ आहे, याला जास्तीत जास्त 1 दिवस, दुसऱ्या दिवशी लगेच पाणी पाहिजेच. आणि महत्त्वाची गोष्ट, पाणी तर पाहिजे पण लाईट कट झालेली. करायचं काय, पर्याय आहेत, मशीन्स आहेत, जनरेटर आहेत किंवा डायनामा वगैरे आहेत, परंतु त्याला तेवढा खर्च. दिवसाला 3-4 तास जर कधी डिझेलवर ट्रॅक्टरने डायनामा चालवायचा म्हटला तेवढा खर्चही येतो ना. आज जर 1 महिना चालवलं असतं तर मला खर्च किती प्लस झाला असता. याच्यात सगळ्यात बेस्ट गोष्ट की आपण बाग लागवडच्या पहिलेच 3 HP सोलर बसून ठेवलेलं आहे. 3 HP सोलर बसून ठेवलेलं आहे, ज्याच्यामुळं नाही जास्त, कमीत कमी 3 तास 2.5 तास आपण पाणी देऊ शकतो बागेला दिवसाला. त्याच्यात कांदे लागवड बी आपली, कांद्यांनाही पाणी द्यावं लागलं. आज जर ते सोलर नसतं तर तुम्ही सांगा शेतकरी बांधवांनो की कांदे आणि बाग करून जर दिवसाला 7 ते 8 तास जर मशीन चालवलं असतं तर खर्च कुठे गेला असता तो. म्हणून सरकारी भरपूर योजना आहेत. सगळ्याच गोष्टी शेतकरी बांधवांनो सरकारावर दोष देऊन चालत नाही. बाकी आपण आपलंही बघणं महत्त्वाचं आहे. खरोखर योजना आहेत, योजनेचा भरपूर शेतकरी चांगल्या प्रकारे फायदाही घेतात. नुसतं नाव ठेवून दोष देऊन चालणार नाही. ते त्यांचं काम करत आहे, आपण आपलं काम करत राहायची.
तुम्ही सगळ्या शेतकरी बांधवांना जी गरज आहे त्या गोष्टींचा योजनांचा फायदा घ्या। आता हे 1.5 महिने खूप खूप अप्रतिम असं उपयोग आला मला त्या सोलरचा। आता चालू झालेली लाईट तुम्ही बघू शकता। याप्रमाणे आपण आता भरपूर पाणी दिलेलं आहे रात्री बी। ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत। बऱ्यापैकी भरपूर योजना आहेत सगळ्या गोष्टी। आणि आज पहिल्यासारखं राहिलेलं नाही। सोशल मीडिया आहे तुम्हाला घरी बसून 24 तासात केव्हाही कुठं काय चाललंय, काय निघालंय, काय योजना आहे नवीन, किंवा काय कोणी काय करते सगळ्या गोष्टी माहीत पडतात। पहिल्यासारखं नाही की कोणी सांगेन मग तालुक्याला जाईन मग माहीत पडेल। तर तुम्ही हे बघू शकता ही एकच झाड, याला जवळजवळ 7-8च ब्रँच आहेत, परंतु याची सेटिंग बघा। म्हणून या सगळ्या गोष्टी शेतकरी बांधवांनो एकदम काळजीपूर्वक करा। खूप चांगलं उत्पन्न येईल, शेतकऱ्यांचेही दिवस बदलतील। पारंपरिक पद्धतीत अटकून न राहता थोडं आधुनिकतेकडे या। भरपूर गोष्टी डेव्हलप झालेल्या आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे, सगळं सोयीस्कर झालं आहे आता पहिल्यापेक्षा। धन्यवाद। काही माहिती लागली असल्यास शेतकरी बांधवांनो मानसी ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। काही अडचण आल्यास कॉलही करू शकता। धन्यवाद।